आरक्षणाचा विषय लोकसभेत मांडणं गरजेचं आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। भाजपला लोकांना लढवत ठेवायचं आहे अशी टीका देखील भाजपवर आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात लोकसभेत हा विषय मांडणं गरजेचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर भाजपला लोकांना लढवत ठेवायचं आहे असंही आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका करताना म्हटलं। खरा जो विषय आहे तो लोकसभेत मांडणं गरजेचं आहे आणि उद्धव साहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्येच भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणाचंही काही न घेता आरक्षण जे आपल्याला पाहिजे, कोणाचाही दुसऱ्याचा हात न लावता जे आपल्याला आरक्षण पाहिजे आणि आपल्या हिताचं पाहिजे, टिकणारं पाहिजे, समाजात वाद न निर्माण करता जे पाहिजे, कारण आपल्याला आरक्षण पाहिजे, आपल्या हक्काचं आहे, हे आपण मान्य करतो। पण ते लोकसभेत जर मोदी साहेबांनी आणलं तर कुठचाही पक्षाचा मतभेद बाजूला ठेवून आम्ही एक मताने ते मंजूर करायला तयार आहोत, कारण हा विषय आमच्या मराठा बांधवाचा आहे, महाराष्ट्राचा आहे। पण आज भाजपा ते करणार नाही। भाजपला आपल्याला लढवत ठेवायचं आहे। हे सगळं करून आपल्याला फसवतील आणि स्वतः डोक्यावर आपल्या बसतील। ही पोळी तुम्ही त्यांना भाजू देणार आहात का?